येशू ख्रिस्ताचा स्पर्श म्हणजे हा स्पर्श आम्हाला झाला आहे का? आम्हाला सुंदर उदाहरण आहे की मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय काढूया आपण. मत्तेकृत शुभवर्तमान या 17वा अध्याय आणि 7वं वचनात असं लिहिलेलं आहे, तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. बघा, हे सुंदर वचन आहे आणि आमच्या आयुष्याला हे सुंदर वचन आमच्या या दिनचर्येमध्ये किंवा आमच्या दिवसामध्ये आम्ही हे वचन पूर्णपणे नेण्यास किंवा पूर्णपणे त्या वचनामध्ये आचरण करण्यास समर्थ असावे. कारण येशू ख्रिस्त आम्ही पाहतो की येशूचे रूपांतर जेव्हा होतं तेव्हा पेत्र, योहान, याकोब तिघे शिष्य तिकडे असतात आणि येशूचं रूपांतर होतं तेव्हा मोशे, एलिया त्याच्या बरोबर येतात येशू ख्रिस्ता बरोबर. आणि पेत्र त्यांना म्हणतो की आपली इच्छा असेल तर मी येथे 3 मंडप करीतो, आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक. तेव्हा तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि वरून एक आकाशवाणी झाली, वरून एक वाणी झाली मेघातून, ती म्हणजे हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. जेव्हा हे ऐकतात तेव्हा शिष्य पालथे पडतात आणि भयभीत होतात. तेव्हा येशू ख्रिस्त येऊन त्यांना स्पर्श करून म्हणतो, उठा, भिवू नका. बघा, आमच्या जीवनामध्ये येशूचा स्पर्श किती महत्वाचा आहे ना, या वचनावरून आम्हाला एक बोलतात ना की एक स्टडी किंवा एक आम्हाला ते मनन करण्यास एक चांगली वचन आहे की आज माझ्या जीवनामध्ये येशूचा स्पर्श मला झाला आहे का? येशूने मला स्पर्श केला आहे का? आणि येशू ख्रिस्ताचा स्पर्श आपल्याला जे काही आशीर्वाद देतात ते कोणच जग देऊ शकत नाही. आणि खरंच आहे की आमचं येशू ख्रिस्ताने, आम्ही जेव्हा पापी होतो, जेव्हा आम्ही पापामध्ये होतो, किंवा आम्हाला येशू ख्रिस्त ठाऊक नव्हता किंवा आम्हाला हे देखील माहित नव्हतं की येशूने आमच्यासाठी काय केलेलं आहे, तेव्हा आम्ही पूर्णपणे त्या रुंद दरवाजावर होतो, रुंद दरवाजाच्या पुढे होतो आणि पूर्णपणे आम्ही पापामध्ये होतो. पण आम्हाला जेव्हा येशू ख्रिस्त समजला, जेव्हा येशू ख्रिस्ताला मी स्वतःहून वैयक्तिक स्वीकारलं, माझं त्या येशू ख्रिस्ताद्वारे तारण झालं आणि देवाची पूर्णपणे योजना होती आणि पूर्णपणे देवाने एक प्रेम माझ्यावर दाखवलं, आमच्या सर्वांवर दाखवलं आणि एक योजना म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी या पृथ्वी तलावर धाडला. पण आज ज्यांना ज्यांना येशू ख्रिस्त स्पर्श झाला आहे ते लोक किती आनंदित असतील. बघा, उदाहरण आपण पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 8वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय की एक कुष्ठरोगी येशूकडे येतो आणि त्या येशूला विचारतो की तुमची इच्छा असेल तर मला बरं करा. बघा, आपण बघूया मत्तेचा 8वा अध्याय आणि 3रं वचन. मत्तेचा 8वा अध्याय 3रं वचन वाचतो. तेव्हा त्याने दुसरं वचन, आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभूची आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. प्रभूची इच्छा शुद्ध करायला समर्थ असते. फक्त आमची इच्छा आम्ही शुद्ध होऊ की ना होऊ हे आमच्यावर डिपेंड आहे. मी स्वतःहून त्या येशू ख्रिस्ताकडे जाऊन जर त्याला म्हणेल की मला शुद्ध व्हायचं आहे, मला पापापासून तू मुक्त कर, माझी सर्व पापाची क्षमा कर, येशू ख्रिस्त समर्थ आहे. आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू, तो तेच बघत असतो की माझ्या दासाने स्वतःहून येऊन माझ्याकडे काय करावं, मागावं, माझ्याकडे येऊन मला काय प्रार्थना करावी, विनंती करावी. पण मी समर्थ आहे त्याला समजेल. आणि जेव्हा आम्ही पाहतो की येशू पुढे पाहत आहे आणि आपण त्याची इच्छा आहे आपण पाहत आहे, पण येशू ख्रिस्तामध्ये याचं काय दिसतं? करुणा आणि प्रेम याचं प्रदर्शन दिसतं. की येशू ख्रिस्ताला हा कुष्ठरोग त्याला पावला नाही, त्यांनी काय केलं? त्याचा हात पुढे करून त्याला बरे केले. दुसऱ्यामध्ये काय असतं? दुसरी गोष्ट, मत्तेचा 8वा ते 15 वचन. यामध्ये असं आहे की शिमोनाच्या घरी जेव्हा येशू ख्रिस्त जातो तेव्हा शिमोनाची सासू तापाने पडलेली असते आणि येशू ख्रिस्त तिला हाताने स्पर्श करतो आणि तिला काय होतो, तेव्हा बघा झटकेच ती उठते आणि त्याची सेवा करण्यास तत्पर राहते. यामध्ये सुद्धा आम्हाला दिसून येतं की येशू ख्रिस्ताचा स्पर्श किती महत्वाचा आहे. कुष्ठरोग्याला बरं केलं, शिमोनाची सासू ती आजारी होती तिला स्पर्श केलं आणि इतका घटक्यात बळ तिला आलं. बघा, आम्ही जेव्हा आजारी पडतो किंवा आम्हाला जेव्हा कोणतं दुखणं येतं किंवा कोणता त्रास येतो तेव्हा आम्ही काय करतो? डॉक्टरकडे जातो, त्याच्या गोळ्या घेतो, त्या गोळ्या घेतो आणि तात्पुरती आम्हाला बरं वाटतं, 1-2 दिवस बरं वाटतं. पण येशू ख्रिस्ताचा स्पर्श म्हणजे का 100% निरोगी, 100% गॅरंटी की तुम्ही काय त्या आजारातून पूर्णपणे मुक्त. आणि हा विश्वास आम्हाला पाहिजे की आज मी येशू ख्रिस्तावर जेव्हा येईल, त्या येशू ख्रिस्ताकडे जेव्हा मी मागेल, तेव्हा येशू ख्रिस्त मला पूर्णपणे त्या आजारातून, त्या संकटातून, त्या क्लेशातून, त्या व्याधीतून पूर्णपणे बाहेर काढणारा प्रभू आहे.
मत्तेचा 9:29 दोन आंधळ्याचं उदाहरण आम्हाला दिसतं. तो काय म्हणतो, दाऊदाचे पुत्र, आम्हावर दया करा. आम्हावर दया करा म्हणतो तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो काय, की मी तुम्हाला बरे करण्यास समर्थ आहे का? आंधळे असे बोलत नाहीत की नाही बघ जमलं तर बघ, नाही. ते डायरेक्ट बोलतात होय प्रभू. म्हणजे हा विश्वास त्यांनी पाहिला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्या डोळ्याला स्पर्श करतो आणि म्हणतो काय, तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे. त्याच्यामध्ये देखील आम्हाला येशू ख्रिस्ताचा स्पर्श दिसण्यास येतो, की त्या आंधळ्यांच्या डोळ्यानं स्पर्श केला तर आंधळ्यानं पूर्णपणे दिसतं. हे बहुतेक जन्माचे आंधळे असतील. आणि बहुतेक त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की येशू ख्रिस्त असा आहे की तो तुम्हाला काय सर्व रोगांना बरे करतो, तर तुमच्या देखील बरे करू शकतो. तुम्ही बघा त्याच्याजवळ हे करा. तेव्हा त्यांना कळतं की हा कोण असेल, तर हा दावीद पुत्र आहे. आणि म्हणून ते म्हणतात, अहो दावीद पुत्र येशू, आम्हावर दया करा. आणि आम्ही नंतर मत्ते ह्याचा 20:34 पण आम्ही पाहतो, यरिहोतून दोन आंधळे जात, यरिहोतून तो येशू ख्रिस्त जात असता दोन आंधळे येतात. आणि ते लोक देखील ओरडतात. आणि तो लोक देखील काय करतात, येशूला बोलतात की काय, आम्हावर दया करा. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्हासाठी मी काय करू अशी तुमची इच्छा आहे? तेव्हा ते आंधळे म्हणतात की आमचे डोळे उघडावे. मग त्याने त्याच्या डोळ्याला स्पर्श केला आणि त्याला काय दिसू लागले. प्रियांनो, हे उदाहरण का घेत आहे? कारण येशू ख्रिस्ताचा स्पर्श कोणी अनुभवला असेल, कोणी नसेल, पण असं येशू ख्रिस्ताचा स्पर्श आमच्या जीवनात होणं गरजेचं आहे. आज आम्ही आजारात आहोत, आज आम्ही संकटात आहोत, आज आम्ही त्रासात आहोत, आज आम्ही व्याधीत आहोत. आज आमच्या भरपूर काही वयस्कर वृद्धांमध्ये देखील बळ नाहीये, त्रास नाही. एक सुंदर गोष्ट आहे की आम्ही जरी वृद्ध असेल तरी आमचा आत्मा उत्सुक असतो, पण आमचं शरीर अशक्त असतं. पण तरी देखील प्रभू आम्हाला काय करतो, बळ देत आहे. प्रभूचा स्पर्श आम्हाला जाणवत आहे. प्रभूचा स्पर्श आम्हाला काय करत, उभारी देत आहे. जशी पेत्राची सासू, शिमोनाची सासू आजारी होती, तिला स्पर्शाने ती काय झाली, उठून त्याची सेवा करू लागली. तसंच आहे आमच्या जीवनात देखील आम्ही आत्मिक आजारी आहोत का? जर आम्ही आत्मिक मध्ये कमजोर असेल, शारीरिक दृष्ट्या जाऊ दे, पण आत्म्यामध्ये कमजोर म्हणजे काय, वचनामध्ये कमजोर, किंवा प्रभूचं वचन आम्ही आत्मसात करून घेण्यास कमजोर, त्याच्याद्वारे आचरण करण्यास कमजोर असेल, तर आम्हाला तात्काळ येशू ख्रिस्ताची स्पर्शाची गरज आहे. आणि स्पर्शाची गरज म्हणजे काय, आम्ही पूर्णपणे लीन नम्र अंतःकरणाने त्या येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याची प्रार्थना करून त्याला पूर्णपणे आमचं जीवन समर्पण करून त्याच्याद्वारे आचरण करून त्याचं जीवन जगावं. दुसरी पाचवी गोष्ट आम्हाला दानिएलाच्या पुस्तकात मिळते, की दानिएलाचा 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय की जुन्या करारामध्ये पण येशू ख्रिस्ताचा स्पर्श त्याला झालेला आहे. तो म्हणतो की मला एका मानव पुत्रासारख्या दिसणाऱ्याने स्पर्श केला आणि मला काय त्राण आले. टायग्रीस नदीवर तो हा दृष्टांत पाहिलाय. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त हा जुन्या करारामध्ये पण पाहायला मिळतो. प्रकटीकरण ह्याचा पहिला अध्याय 17 वचनामध्ये आम्ही पाहतो की योहान मेल्यागत पडलेला असतो. जेव्हा तो योहान मागे वळून पाहतो की माझ्याशी बोलणारी वाणी कोणती आहे, जेव्हा ते पूर्णपणे त्याचा संदर्भ लिहिलेला आहे, प्रकटीकरण वाचल्यानंतर नंतर वाचलं कळेल की त्याचा पूर्णपणे रूपरेखा लिहिलेली आहे की तो कसा आहे, काय आहे, काय आहे. आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिलं तेव्हा तो मेल्यागत पडला. तेव्हा कोणी एकाने त्याने उजवा हात काय त्याला लावला आणि तो काय पूर्णपणे त्याला त्राण आले आणि तो उठला. आज प्रियानो, आमच्या जीवनामध्ये पण एक आहे की आम्ही जर पडलो असेल, आम्ही जर पूर्णपणे गेलो असेल, पूर्णपणे म्हणजे आमच्या शारीरिक जीवनामध्ये देखील आम्ही खचलो असेल, तरी आम्हाला काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नाहीये. कारण आम्हाला बघा सुंदर वचन आहे 1 पेत्राच्या 5व्या ते 7व्या वचनामध्ये, की त्याच्यावर तुमची आपली सर्व चिंता टाका. का टाकायची आहे? कारण तो तुमची काळजी घेणारा प्रभू आहे. आमची काळजी घेणारा प्रभू आहे. आम्ही कोरोना काळामध्ये पाहिलं 2020 मध्ये कितीतरी असे वाईट प्रसंग आलेत, कितीतरी आमचे बंधू मरण पावलेत, कितीतरी बंधूला त्रास झालेला आहे. आमचे सवयचे नातेवाईक देखील एकमेकांचं तोंड पाहण्यास सक्षम नव्हते. जो तो काय करत होता, लांब लांब लांब, हात पण मिळवायची नव्हती, समोर येऊन बोलायची पण नव्हती. पण आम्हाला त्या काळात पण वाचवणारा आणि काळजी घेणारा कोण होता, तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा प्रभू, आमचा देव. आणि तो आमची भरपूर ठिकाणी काळजी घेतो. आम्ही कामामध्ये असू, आम्ही संसाराच्या कसाड्यात अडकलेले असू, आम्ही पूर्णपणे आमच्या त्रासात असू, आमची आर्थिक परिस्थिती डळमळली असेल, आमची पूर्णपणे वाढ खुंटत असेल, किंवा आम्हाला कर्जबाजारी असेल, किंवा आम्हाला घर नसेल, किंवा आमच्या जीवनामध्ये जॉबलेस असेल, किंवा आमचं लग्न होत नसेल, अशा भरपूर काही आमची अडचणी असतील. पण जेव्हा आम्ही खरा अंतःकरणाने येशू ख्रिस्ताकडे जेव्हा येतो, येशू ख्रिस्ताला पूर्णपणे आमचं जीवन समर्पण करतो, तर येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा पूर्णपणे नियंत्रण करण्यास त्याला आमची जीवनाची पूर्णपणे गाडी त्याच्या हातात देतो, स्टेअरिंग जेव्हा हातात देतो, तेव्हा येशू ख्रिस्त आम्हाला पूर्ण मार्ग दाखवणारा देव आहे. आणि तो
महान देव त्यांनी काय म्हटलेलं आहे माहित आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 8 वचन, प्रभू देव जो आहे, जो होता, जो येणार आणि जो समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. बघा, हे शब्द फक्त आमचा प्रभूच म्हणू शकतो. प्रभूच्या व्यतिरिक्त हा शब्द कोणी म्हणू शकत नाही. आमचा प्रभूच म्हणू शकतो. यशाच्या पुस्तकात लिहिलं, यशा संदेशा ग्रंथात 44 अध्याय 6 वचनामध्ये, मी आदी व अंत आहे, मज वेगळा देव नाहीच. यशा 48 12 13 मध्ये असं लिहिलंय, मी तोच आहे, मी आदी आहे व अंतही आहे. आणि यशात 46 10 मध्ये लिहिलं, मी आरंभी शेवट कळवितो. असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त थोर आहे. आणि त्या थोर प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही पूर्णपणे लीन नतमस्तक होऊन त्याला सरेंडर होणं गरजेचं आहे. बघा प्रियांनो, की आम्ही ख्रिस्ती विश्वासू आहोत, पण अजून देखील कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसेल, त्यांना एक सुवर्ण संधी आहे की आजच तारणाचा, आज प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श आम्ही जाणवला पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, आज प्रभू येशू ख्रिस्तानी या जगात येऊन आमच्यासाठी काय केलेलं आहे आणि तो काय करत आहे आणि तो काय करणार आहे, या तिन्ही गोष्टी जेव्हा आम्हाला समजतात तर आम्ही पूर्णपणे बिनधास्त व्हावं. जसं येशू ख्रिस्तानी म्हटलं की धीर धरा, भिवू नका, मी आहे. येशू ख्रिस्त पालथे पडले, ते घाबरले, आणि जेव्हा काय नंतर पाहतो आम्ही की पूर्णपणे ते एकदम बोलतात ना की म्हणजे एकदम घाबरून ते पूर्ण पालथे पडून जेव्हा येशू ख्रिस्त येतो तेव्हा त्यांना म्हणतो स्पर्श करून की उठा, भिडू नका, मी आहे. आणि आम्ही जेव्हा परत पाहतो त्याच्या खालीच वचन आहे, 17 अध्याय 17 अध्यायाचं 8 वचन, मग त्यांनी दृष्टी वर करून पाहिले, तो येशू शिवाय त्यांना कोणी दिसला नाही. बघा, आज आमच्या जीवनामध्ये पण आम्ही जेव्हा आमच्या जीवनात जगत आहोत किंवा आमच्या जीवनात आम्ही पूर्णपणे कामामध्ये व्यस्त आहोत किंवा आमच्या जीवनामध्ये सांसारिक परिस्थितीत व्यस्त आहोत, तेव्हा आमच्या जीवनामध्ये आमच्या समोर फक्त येशू ख्रिस्त दिसला पाहिजे. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की रात्रीच्या समयी आम्ही पाहतो की तारे, चंद्र वगैरे सर्व दिसतात, पण जेव्हा सूर्याचा उदय होतो ना, तेव्हा त्या सूर्याच्या उदयापुढे ते तारे फिके पडतात. तसंच आमच्या जीवनामध्ये आहे की येशू ख्रिस्ताचा उदय जेव्हा आमच्या जीवनात येतो तेव्हा आजूबाजूचे काहीच आम्हाला दिसलं नाही पाहिजे. आम्हाला येशू ख्रिस्तच दिसला पाहिजे. उत्तम उदाहरण पेत्राचं आम्ही पाहतो की पेत्रा जेव्हा बघतो की येशू ख्रिस्त म्हणतो की मी आहे, भिवू नका, पाण्यावरून चालतो, तेव्हा पेत्र काय करतो की प्रभू तुम्ही असाल तर मी येऊ का? पेत्र, तो येशू ख्रिस्त म्हणतो ये. पेत्र जेव्हा उतरतो, तो चालणारा पहिला व्यक्ती आहे पाण्यावरून. पेत्र उचलतो, 1-2 पाऊल चालला असेल आणि येशू ख्रिस्ताकडे बघून तो चालला. पण जेव्हा त्यांनी वाराकडे पाहिलं, जेव्हा त्यांनी त्या येशू पासून मान वळवली, तेव्हा तो पाण्यात बुडाला. याचं एक उत्तम उदाहरण आम्हाला मिळतं. जेव्हा आमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला आम्ही पाहतो किंवा येशू ख्रिस्ताला आम्ही ग्रहण करतो किंवा येशू ख्रिस्ताकडे बघून आम्ही चालतो, तेव्हा आमच्या जीवनात किती वादळ येऊ, ते आम्हाला काहीच करू शकत नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की काय, मी आदी आणि मी अंत आहे. आणि खरंच आहे की त्या येशू ख्रिस्ताला आम्ही भजणं किंवा त्या येशू ख्रिस्ताचं स्तवन करणं, त्या देवाचं स्तवन करणं किती गरजेचं आहे. आज आम्हाला स्पर्श झाला असेल तर आम्हाला एक उकळी फुटली पाहिजे, एक आमच्या अंतःकरणामध्ये एक स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे की खरंच त्या येशू ख्रिस्तानी माझ्या जीवनात इतकं कार्य केलेलं आहे. मी मरणदंडास पात्र होतो, त्या नरकाच्या वाटेवर होतो, पण त्या येशू ख्रिस्तामुळे आज मी काय झालं, अनंतकालिक जीवनामध्ये पदार्पण केलेलं आहे. आज स्वर्ग राज्याचा वाटेकरी मला केलेला आहे. आज मला त्याचं नागरिकत्व त्यांनी मिळालेलं आहे. आणि जेव्हा बघा त्या शिष्यांनी डोळे उघडले, त्यांना तो येशू ख्रिस्त दिसला, आणि तोच येशू ख्रिस्त काय आहे, आमचा प्रकाश आहे. आम्ही पाहतो यशायाचं पुस्तक, यशाया ग्रंथ याचं 60 अध्याय 1 वचन, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वराचे तेज, हा कोण तेज आहे, तर येशू ख्रिस्त, तो आमच्यावर उदय पावला आहे. आज आम्हाला फक्त एक जाणण्याची गरज आहे की आज आम्ही जर संसाराच्या चिंतेत असतो, आमची वाढ खुंटते. बघा, जो बी पेरणार आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. काटेरी झुडपामध्ये बी त्यांनी टाकलं, पण त्या काटेरी झुडपामध्ये ते उगवलं, पण त्या काटेरी झुडपामुळे काय झालं, त्याला पूर्णपणे फांद्या फुटल्यात नाही किंवा तो बाहेर पडू शकला नाही. तसंच आमच्या जीवनात देखील आहे. आम्ही संसारिक जीवनात इतकं अडकलेलो आहे की आमचं वचन म्हणजे तो बी आमच्या अंतःकरणात जे पेरलेलं आहे, ते आम्ही जेव्हा वाढतो, आत्मिक दृष्ट्या वाढ करतो ना, तेव्हा संसाराच्या चिंतेने किंवा आमच्या पूर्णपणे कामाच्या चिंतेने किंवा आम्ही पूर्णपणे संसाराच्या चिंतेत इतका अडकलेलो असतो, त्या चिंतेमध्ये आम्ही राहतो. पण येशू ख्रिस्ताचं वचन सुंदर दाखवतं काय, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, तो तुमची काळजी वाहणारा देव आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय 6 वचनामध्ये सुंदर लिहिले, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, आणि आपली सर्व मागणी त्या परमेश्वराला काय, आभार प्रदर्शनासह त्याला विनंती करत कळवा,
आणि आज आम्हाला एकच आहे की तो प्रकाश आमच्यावर उदय पावला आहे. आज आम्ही जेव्हा डोळे उघडून बघू तेव्हा येशू ख्रिस्त आमच्या समोर दिसला पाहिजे. येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणात आला पाहिजे. आम्ही येशू ख्रिस्ताला आम्ही काय ग्रहण केलं पाहिजे. असे कित्येक तरी उदाहरण आहेत शास्त्रामध्ये की ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय किंवा ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास टाकलेला आहे त्यांना पटकन येशू ख्रिस्तानी कधी वेळ पण लावलेला आहे, कधी त्यांना लगेच त्यांना बरं केलेलं आहे. आम्ही पाहतो लाजाराच्या जीवनामध्ये पण जेव्हा लाजार मृत्यू पावलेला असतो, मरण पावलेला असतो, त्याला येशू ख्रिस्ताला कळवण्यात येतं की तो लाजार मेलेला आहे, तरी येशू ख्रिस्त लेट येतो तिकडे. तो उशिरा काय येतो? कारण प्रभूचं गौरव त्याला करायचं असतं सर्वांसमोर. तो 4 दिवस असो किंवा काय असो, त्या प्रभूला दाखवायचं होतं की प्रभू किती महान आहे आणि त्या देवाचा गौरव करायचं होतं की 4 दिवसातून मेलेल्यातून त्याला जिवंत करणं किती तो समर्थ आहे. आज आम्ही पाहतो ती म्हणते की त्याला दुर्गंधी आली असेल, पण येशू ख्रिस्त जेव्हा त्याला आवाज येतो तेव्हा लाजर बाहेर येतो. कितीतरी लोकांनी विश्वास ठेवला असेल. शताधिपतीचा साखरचा आम्ही पाहतो, शताधिपती डायरेक्ट येतो आणि म्हणतो काय, तुम्ही फक्त शब्द बोला माझा साखर बरा होईल. हा विश्वास आम्हाला पाहिजे आणि येशू ख्रिस्ताची साक्ष अशी पाहिजे की इतका विश्वास या इस्रायलात मला आढळला नाही. तसंच आमच्या जीवनात देखील एक साक्ष पाहिजे की असा विश्वास धरणारा हा व्यक्ती मी कधीच पाहिला नाही. आज आमच्या जीवनात आम्ही विश्वासाने त्या येशू ख्रिस्ताकडे जाणं, त्या विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे येणं, त्या विश्वासाने येशू ख्रिस्ताकडे मागणं किती गरजेचं आहे. आणि येशू ख्रिस्ताचं वचन देखील आहे, तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. बघा एक उत्तम उदाहरण आहे की जेव्हा आम्ही जेव्हा आता मोबाईल आले म्हणून, पण जेव्हा जुन्या काळी मोबाईल नव्हता तेव्हा काय होतं, पत्र व्यवहार होता. आणि जेव्हा आम्ही लेटर त्या एनव्हलप मध्ये टाकतो, जेव्हा आमचं काही असेल, मागणी असेल किंवा दुःख असेल, एनव्हलप मध्ये टाकतो आम्ही, डायरेक्ट पोस्टामध्ये टाकतो, तेव्हा ते लेटर जात नाही. का जात नाही? कारण आम्ही त्या लेटरवर ऍड्रेसच लिहिला नसतो. पण जेव्हा आम्ही त्या लेटरवर पत्ता लिहेल त्या पत्त्यावर तो पूर्णपणे पोहोचेल. तसंच आहे की त्या देवाकडे पोहोचण्याचा, आमची प्रार्थना पोहोचण्याचा एकच पत्ता म्हणजे काय, आमचा येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताच्याच नावाने मी काय तुझ्याजवळ मागत आहे आणि तो प्रभू आम्हाला देईल. तो विलंब करील, तो स्ट्रेट, तो सरळ देणार नाही. सरळ देणार नाही म्हणजे काय की तो बघतो की जर मी ह्याला डायरेक्ट दिलं तर ह्याचं पुढे काय नुकसान आहे. पण तो वळण वळण देऊन का करतो माहित आहे की अधिकाधिक प्रभू पण काय असं ईर्षावान देव आहे आमचा. तो काय करतो माहित आहे काय, आम्हाला द्यायला त्याचे दोन्ही हात उघडे आहेत, तो दोन्ही हात खुले करतो, पण त्याची एक इच्छा की भक्तांनी माझ्या ना अधिकाधिक माझ्या जवळ यावं आणि त्यांनी पूर्णपणे येऊ ना माझ्याशी पूर्णपणे एकदा बाप बेट्यासारखं नातं करून माझ्याकडे मागावं. तर मी त्याला असं देईन ना, असं देईन की त्याला पुरणार नाही इतका पूर्ण आशीर्वाद देईल, एकदम भरभरून वाहणारा आशीर्वाद देईल. आणि म्हणून आहे की आम्ही जर देवाजवळ मागतो तर पूर्णपणे येशू ख्रिस्ताकडे मागून येशू ख्रिस्ताच्या नावाने मागणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताने कितीतरी लोकांना बरं केलं. आता आमच्या जीवनामध्ये येशूचा स्पर्श महत्वाचा आहे. आज कित्येक जण झोपलेले आहेत, आज कित्येक जण भयभीत आहेत, आज कित्येक जण काय पडलेले आहेत. पण आज ते येशू ख्रिस्ताचा स्पर्श आम्हाला झाला आहे का? आज त्या येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने आज आम्ही उठलो आहे का? आज तो प्रकाश माझ्यावर उदय पावला आहे. बघा मत्ते शुभवर्तमान याचा 5 ते 14 वचनामध्ये सुंदर लिहिलंय की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे आणि येशू ख्रिस्ताने ह्या वचनामध्ये लिहिलंय का तुम्ही पण जगाचा प्रकाश आहात. ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात आपला ताना म्हणून स्वीकारलेला आहे, तो ह्या जगाचा प्रकाश त्यांनी केलेला आहे. का? तर आम्ही या जगात जगत असतो तेव्हा त्या प्रकाशाद्वारे सर्वांना दिसावं की हा येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, हा ख्रिस्ती व्यक्ती आहे आणि या ख्रिस्ती व्यक्तीद्वारे त्यांचं देखील तारण होणं गरजेचं आहे. आज आम्हाला सुंदर, मला योहान 17 अध्यायामध्ये येशूची प्रार्थना आवडते. येशू ख्रिस्त देवाजवळ प्रार्थना करतो की मी ह्या जगाचा नाही, तसे हे देखील ह्या जगाचे नाहीत, पण ह्या जगामध्ये यांना ठेवत आहे, त्या जगातील प्रत्येक वाईट गोष्टीपासून त्यांचा काय सांभाळ कर. इतका काळजी घेणारा प्रभू आमचा आहे ना, तर आम्ही का दुसरीकडे बघावं? आम्ही का आमच्या नातेवाईकांकडे बघावं? नातेवाईकांकडे सल्ला का घ्यावा? आम्ही डायरेक्ट त्या प्रभूशी का बोलू शकत नाही? जर प्रभूने आम्हाला तयार केलेलं, प्रभूने आम्हाला जर जीवन दिलेलं आहे, प्रभूने आम्हाला तारण दिलेलं आहे, त्या पूर्ण पापापासून मुक्तता दिलेली आहे, त्या क्रूस खांबावरील रक्ताद्वारे, त्या वाहिलेल्या रक्ताद्वारे आम्हाला पूर्णपणे पाप शुद्ध केलेली आहे. जुन्या करारात नव्या करारात सर्व काही म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्तानी, देवानी काय म्हटलेलं आहे की मी सर्व अपराध तुझे पुसून टाकतो. तर आम्हाला घाबरायची गरज काय? आम्ही भयभीत होण्याची गरज काय आहे? कारण येशू ख्रिस्त म्हणत आहे भिवू नको, धीर धर. आज आम्हाला दाविदासारखं काय हिंमत धरून खंबीर उभं राहायचंय. जेव्हा सर्व चार चार ठिकाणी आमच्या जवळ संकट येतात तेव्हा आम्हाला पूर्णपणे स्थिर राहायचंय आणि येशू ख्रिस्तावरच विश्वास ठेवायचा आहे. ना आमची बायको, ना आमची आई, ना आमचा बाप, ना आमचं मुलं, ना आमचं कोण नातेवाईक नाही, फक्त आणि फक्त आमचा येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये
जास्त प्रेम, पहिला प्रेम आमच्या येशू ख्रिस्तावर करणं गरजेचं आहे, नंतर आमचे नातेवाईक. कारण का देवाने आमच्यावर प्रथम प्रेम केलेलं आहे. देवाने आम्हाला प्रेम केलेलं आणि त्यांनी स्वतःच एकुलता एक पुत्र दिलेलं, इतकं कोण कुर्बानी देणार नाही, पण त्या देवाने ती दिली. कधी देवाने जेव्हा त्या वधस्तंभावर बघितलं असेल ते येशू ख्रिस्ताचा अवतार, तो छिन्न विच्छिन्न झाला, एक क्षणसाठी त्यांनी पाठ पाठ फिरवली असेल. त्या देवाने पूर्णपणे त्याला देखील त्या येशू ख्रिस्ता त्याला पावलं नसेल, त्यांनी पाठ फिरवली असेल. आणि खरंच आहे, जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो ना की एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला, त्या शब्दामध्येच कळतं की देवाने त्यावेळेस त्या येशू ख्रिस्ताला काय सोडलेलं आहे. पण नंतर आम्ही पाहतो येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पूर्ण विजयाने उठला आणि आज काय स्वर्गात आमची मध्यस्थी करे. म्हणून प्रियानो, आम्ही या दिवसामध्ये जगत असताना, अंतिम टप्प्यात पोहोचलेलो असताना, येशू ख्रिस्ताचा येण्याचा समय कधी असेल, कधी कधी तो येऊ शकतो, त्या समयामध्ये यायच्या अगोदर आम्ही काय करावं, जागरूक राहावं. आणि ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला अनुभवलं नसेल, त्याचा स्पर्श अनुभवला नसेल, तर आजच त्याला अनुभवा. आजच त्याला काय पूर्णपणे आमच्या अंतःकरणात घ्या आणि त्याला काय आपला तारणार म्हणून स्वीकार करून घ्या. कारण बघा, दिवस खूप वाईट आहेत आणि सैताना पिसळलेला आहे. सैतान जास्तीत जास्त ख्रिस्ती लोकांमध्ये कार्य करत आहेत, त्यांना फुस लावण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून आम्हाला वचन स्थिर सांगतं की तू धीर धर, गंभीर राहा, तू उभा राहा, मी तुझ्याशी लढेन. फक्त तू काय माझ्या नावाने प्रार्थना कर, तू वचनामध्ये वाढ, तू माझ्या नावाची महती कर, तू माझी स्तुती कर, तू माझी आराधना कर, मी तुला त्यामध्ये काय सहाय्य करीन. आणि म्हणून या प्रियांनो, देवाला धन्यवाद देऊया की सुंदर वचन दिलं की येशू ख्रिस्ताचा स्पर्श. आणि एक टॅगलाईन आपल्या जीवनामध्ये करून घ्या, 1 पेत्र 5:7 वचन, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. चिंता का टाका? कारण तो तुमची काळजी घेतो. तो आमची काळजी घेतो, घेणार आणि घेणारच. कारण आम्ही त्याच्यावर पूर्णपणे चिंता टाकावी. आज आम्ही कोण दुसरी पोरं आहेत किंवा दूरचे लोक आहेत, आम्ही आज त्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जवळचे झालो आहोत. आज मी पूर्णपणे त्या येशू ख्रिस्ता जवळचे झालो आहोत.